होते सन्माननीय ज्ञानराज चौगले साहेब या आजच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अजित चित्तिगडे, दत्ताना साळुंके, सन्माननीय अनिलजी खोकरे, मोहनराव पतार वगैरे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सन्माननीय संगीताताई चव्हाण, सन्माननीय सभापती पंचायत समिती कळंब राजेश रोपे, सन्माननीय शिवाजीराव कापसे, सर्व महिला आघाडी जिल्हा प्रमुख धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व सन्मान्य तालुका प्रमुख, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सर्व उमरगाईचे नगराध्यक्ष सन्माननीय किरण गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मंडळी आणि व्यासपीठासमोर सुद्धा उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुका प्रमुख, सर्व तालुक्याचे आणि जिल्ह्याच्या पदावरती काम करणारे सर्व सन्मान्य मंडळी. खरं तर पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की बऱ्याच उशीर आपल्या सगळ्यांना झाला, त्यामुळे आता कधी एकदा मंत्री येतोय आणि कधी आपण घरला जातोय असं सुद्धा आपल्या सगळ्यांना झालं असेल. परंतु यायला उशीर झाला कारण सकाळी लवकर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेपासून जे दौरा सुरू झाला तो थोडा उशीर होत गेला, त्यामुळे आपल्या सगळ्यांना सुद्धा बराच उशीर वाट बघायला लागेल. त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटावं आणि शिवसेनेचं काम जे आहे ते काम गतीने करत असताना आपल्या सगळ्यांशी संवाद ठेवावा याच उद्देशानं शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आदेशित केले, त्याप्रमाणे आपण सगळेच काम करतो. पण धाराशिवमध्ये येऊन आम्ही काहीतरी वेगळं सांगायला पाहिजे आणि आम्ही काहीतरी राजकारण धाराशिवकरांना शिकवायला पाहिजे असं काही नाही. आपण सगळेजण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे जर कोण असतील तर धाराशिव. महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग कामगिरी करणारे कोण असतील तर धाराशिव. आणि शिवसेनेच्या एकूणच डेव्हलपमेंटमध्ये या संपूर्ण मराठवाड्याच्या बेल्टमध्ये सर्वाधिक चांगलं काम कुठं असेल तर ते सुद्धा धाराशिवमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांशी फक्त एक संवाद करावा, संवाद दूत म्हणून शिंदे साहेबांचं काम करावं याच उद्देशाने खरं तर मी आणि आदरणीय मुकेशदा आम्ही दोघेही आलो. आम्ही सगळेजण काम करत असताना एका बाजूला साहेबांच्या माध्यमातून असलेल्या सूचनांची सातत्यानं आपल्या सगळ्यांबरोबर आम्हाला सगळ्यांना सुद्धा सूचना काय आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये नवीन मतदार नोंदणी होत असताना एकूणच मतदारांची पुनर्रचनामध्ये पुनर्निरीक्षण करतायत. SIR चा प्रोग्राम जाहीर झालाय की ज्याच्या माध्यमातून गेल्या 20-22 वर्षांमध्ये 25 वर्षांमध्ये जे झालं नव्हतं ते सगळं काम आता करत असताना आपला मतदार कमी होणे, जो अनावश्यक मतदार आहे तो ते मात्र तिथं आपण स्टॉप केलं पाहिजे. आणि BLA आणि BLO या दोघांच्या सहमतीनं हे सगळं काम करताना शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक बूथ कमिटीवरती आपल्या माणसानं राईट मॉनिटरिंग करावं, राईट आपण चांगल्या पद्धतीने आपल्या माणसांचं आणि आपल्या मताचं संरक्षण करावं. उद्याचं राजकारण करताना शेवटच्या दिवशी मतं कुठे आहेत म्हणून शोधणं आणि त्या दिवशी कुणाला तरी ॲलिगेशन करणं आणि त्यानंतर आपल्या हातात काय नसताना फक्त आरोप प्रत्यारोपाच्या फेरी धाडणं याच्यापेक्षा जर काय पायाच मजबूत केला तर राजकारणातली सगळे कळस बांधायला सुद्धा आपण सिद्ध होऊ. आज कुठली निवडणूक नाही, पुढच्या 3-3.5 वर्षानंतर लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक आहे, पण ती निवडणूक जरी 3-3.5 वर्षानंतर असली तरी सुद्धा आताच या सगळ्याचा पाया मजबूत करायचा असेल तर SIR चा प्रोग्राम खूप महत्वाचा आहे. त्याच्याबद्दलची प्रशिक्षण, त्याच्याबद्दलचा सातत्यानं तुमच्याबरोबरचा संवाद VC वरून आणि बाळासाहेब भवनच्या आपल्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सुद्धा आपल्या सगळ्यांना सातत्यानं सूचना या सगळ्याच सुरू आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी बूथ लेवलच्या कमिटीतल्या प्रत्येक माणसाला सुद्धा तुम्ही काय केलं याच्याबद्दलचा फोन, याच्याबद्दलचा संपर्क आणि याबद्दल सातत्यानं तुमच्या सगळ्यांबरोबर राईट मॉनिटरिंग संवाद होतोय. हा सगळा होत असताना सुद्धा आम्हा सगळ्यांना सुद्धा त्याच पद्धतीच्या सूचना आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की आम्ही इकडे आलो, पण माझ्या मतदारसंघात सुद्धा काल आम्ही पहिल्या वर्कशॉप झालं, VC वरती मीटिंग झाली, तोपर्यंत आमचे संपर्क नेते असणारे सन्मान्य उदय सामंत साहेब आले. आमचे लोक कंटाळले, कालच बोलवलं तो पण आणखी तुम्ही आणि कशाला बोलवणार. पण प्रश्न असा आहे की अलर्टनेस आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं नातं प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय सजग आणि सज्ज असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय साहेबांच्या. त्यामुळे सगळ्यांना ज्या पद्धतीच्या सूचना द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे ते सगळं काम करून घेण्याचा अतिशय काटेकोर पद्धतीचं नियोजन आदरणीय साहेब करतात. काल दिवसभरामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून कॅबिनेटची मीटिंग आटोपल्यानंतरच्या बाकीच्या मीटिंग आटोपल्या, पण त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी 11 वाजता एक बैठक होती की या बैठकीला आमदार खासदारांची बैठक होती. त्या बैठकीला VC आम्ही उपस्थित होतो. 1-2 तासाची वेळ झाली. त्याच्यानंतर परत सगळ्या संपर्क नेत्यांची बैठक होती. त्या बैठकीला सुद्धा आम्हाला सगळ्यांना उपस्थित ठेवलं. स्वतः साहेब दिवसभरामध्ये VC वरती आम्हाला सगळ्यांना, आम्हालाच नाही प्रत्येकाला काय केलंय, काय करायला पाहिजे याच्याबद्दलच्या सूचना देतात. त्याच्या महत्वाचं त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं पुढच्या या 2029 साठी मतदारसंघांची पुनर्रचना होते, मतदारसंघ वाढतायत,
आणि हे वाढत असताना सुद्धा हे SIRचा प्रोग्राम जो येतो की ज्याच्यामध्ये अचूक अशा पद्धतीचे मतदारच मतदार असावेत अशा पद्धतीची कन्सेप्ट असताना आपले सगळे मतदार हे आपल्याकडे असलेच पाहिजेत आणि अनावश्यक मतदार की जे बाहेरचे आहेत जे कुठलं तरी आपल्या सोयी सवलतीने ज्या काही लोकांनी विशिष्ट हेतून लावलेले असतील त्या सगळ्यांना त्याच्यामधनं वगळण्यासाठी सुद्धा आपला बूथ लेवलचा कमिटीचा आपला कार्यकर्ता सज्ज असला पाहिजे. त्यानं या सगळ्यांच्या बरोबरचा समन्वय ठेवून आक्षेप घेऊन काम करून अतिशय नियोजितबद्ध पद्धतीने पहिल्या टप्प्यातली ही निवडणूक आणि ही लढाई जिंकावी याच उद्देशाने हा कार्यक्रम दिलेला आहे. माझी विनंती आहे की या सगळ्यामध्ये आपल्याला ज्या सूचना दिल्यात त्या सूचनांप्रमाणे सूचनांच्या बरोबरीने आपण सगळेजण उद्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जोपर्यंत 15 तारखेचा आणि त्यानंतरचा जो सगळा दीड महिन्याचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये मतदारसंघ निहाय विधानसभेच्या मतदारसंघ निहाय प्रत्येक ठिकाणचा बूथ लेवल कमिटीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि त्याच्याबरोबरच्या तिथल्या विधानसभा मतदारसंघातले जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील तिथले प्रमुख पदाधिकारी आणि आमचे सर्व सन्मान्य नेते मंडळी असतील आमदार असतील खासदार असतील सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी नगरपालिकेचे पदाधिकारी असतील आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचं राईट नियोजन आपण करून हे सगळं काम यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. आपल्या सगळ्यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण काम करता आहोत. पण उद्या परवा दिवशी परत साहेब येत आहेत. साहेबांचा दौरा होत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती की जी उत्स्फूर्तता जो जल्लोष आणि ज्या पद्धतीने एक प्रचंड ऊर्जा घेऊन साहेबांच्या या उद्याच्या दौऱ्यामध्ये सुद्धा लोकांनी जावं अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो. या सगळ्या नियोजनाच्या संपूर्ण कामकाजाच्या माध्यमातून आपण काम करत असताना भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका बाजूला हे मतदारसंघ वाढणार आहेत. मगाशी जसं वनवेशनाने सांगितलं तसं महिला आरक्षणाच्या निमित्तानं या संपूर्ण कामकाजामध्ये महिलांचे सुद्धा आता मतदारसंघ वाढतील की ज्याच्या माध्यमातून देशातल्या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आता 33% महिला आपल्याला दिसतील. त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या वाढणाऱ्या वाढ बरोबर संघटनेतील चांगल्या कार्यकर्त्यांना चांगल्या आपल्या भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून पाया मजबूत करायचा असेल तर या सगळ्या SIRच्या प्रोग्राममध्ये आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. धाराशिव मध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताबरोबर काही निवेदन आपण सगळ्यांनी दिली. ती निवेदन आणि त्या निवेदनावरती जितकं काही काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला सर्वांना जो काही राईट रिझल्ट द्यायला पाहिजे तो सगळ्याच्या सगळा देण्यासाठी आम्ही अतिशय तत्परतेने काम करू एवढं खात्रीपूर्वक सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2.5-3.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोकांना असं वाटत होतं की ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री झाले. यांना मुख्यमंत्री पद कसं काय शक्य होऊ शकेल हे चालवू शकेल का राज्य अशा पद्धतीची भूमिका होती हे सुद्धा आपण सगळ्यांना बघितलं. टीव्हीवरची एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचं सगळं सरकार त्यानंतरचं होत असणारं सगळं कामकाज दररोज नायक पिक्चर मधला जसा हिरो असतो त्या पद्धतीने तिथंच ऑन दी स्पॉट निर्णय घेणारे मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी बघितले आणि बघता बघता इतिहास घडला. जे लोक आपल्या सगळ्यांना ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणत होते त्यांच्या जीवावरती महाकालचं 232 जे काही सरकार आलं त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा साधारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा. प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट कार्यकर्त्यांच्यासाठी अतिशय समर्पित भावनेनं काम प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान देत असताना त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला संधी देण्याचा जो काही त्यांचा एकूण कामकाज आहे ते सगळं बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे शिवसेनेचा काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकूण संघटनेमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करूया. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन देऊन काम करूया. पक्षांतर्गत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी मिळत असताना मगाशी सुद्धा सन्मान्य आमचे संपर्क नेते येतो होते आणि आमच्या महिला आघाडीच्या नेत्या सुद्धा होत्या. मगाशी आपल्या बीड मध्ये सुद्धा विषय निघाला. काही लोकांनी आम्हाला सुद्धा सांगितलं म्हणजे विशेषतः पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा मंत्री म्हणून तुम्ही आहात किंवा अन्य मंत्री कोण असतील तिथं आपल्यातले काही लोक येत आहेत ते हार तुरे घेऊन तुमच्याकडे बुके देऊन जात आहेत आणि मग इकडे काय काम करतात ते तुमच्याजवळ येऊन तिकडे निर्वत बसल्यामुळे सुद्धा जो काय आमच्यावरती परिणाम होतो त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय करणार आहात. मला त्यांनी प्रश्न विचारला. बऱ्याच लोकांनी अशाच टाळ्या वाजवल्या आणि त्या टाळ्या वाजवल्यानंतर मात्र मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये काम करत असताना 2 गोष्टी समजून घेतल्या की काही अडचण कार्यकर्ता नव्हे मी तुमचा मित्र म्हणून आणि मी तुमचा सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांनी समजून घ्या. कदाचित आपण सगळेजण आमच्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ असाल. शिवसेनेचं एकूण काम करताना अनेक वर्ष सगळे उन्हाळे पावसाळे बघितलेले लोक सुद्धा आपण असाल. तू माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बरं नाही. पदासाठी काम करणारा आणि झोकून देऊन काम करणाऱ्या 2 कार्यकर्त्यांमधला फरक हा जमीन असण्याचा. बरेच लोक असं करत असतात निवडणुकीत प्रचारात कमी असतात परंतु निवडून आलेल्या माणसाला हार घालायचा आणि फोटो घेऊन तो फोटो फ्लॅश करायचा अशा पद्धतीचा आणि ज्याला निवडून आणलेला असतो तो काय म्हणतो अरे यांना मीच निवडून आणले मी कशाला हार घालतो. पण मला माहिती असतं ज्याला माहिती असते
तोच राजकारणात यशस्वी होतोय. माझ्यासाठी ज्याने काम केले तो कोपऱ्यात बसलाय, पण त्याच्यामुळे मी इथं हे माहिती असतंय. मला असं वाटतं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं काम हे त्याच पद्धतीचं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं काम हे त्याच पद्धतीचं आहे. म्हणूनच कालची निवड आपण सगळ्यांनी बघितली. खासदारकीची निवडणूक होती, राज्यसभेची. अनेक लोकांना वाटत होतं की आमच्या जिल्ह्याला संधी मिळावी, आम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की आमच्या भागातल्या आमच्या नेतृत्वाला संधी मिळावी. आणि त्यावेळेला निवेदन घेऊन गेलो आम्ही, संघटनात्मक चर्चा शिष्टमंडळ घेऊन गेलो. साहेबांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, पुढच्या टप्प्यात तुम्हाला लोकांना संधी देऊ. आणि एक नाव आलं की जे नाव बघितल्यानंतर महाराष्ट्र चक्रावलं. अनेक लोकांना असं वाटत होतं की अमुक नाव येईल, तमुक नाव येईल, काही सिनियर खासदारांची नावं येतील, काही माजी खासदारांची नावं येतील. पण ज्योती वाघमारेंचं नाव आलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ. एक सामान्य कुटुंबातली महिला पाठीमागे पार्श्वभूमी शून्य, फक्त एक वक्तृत्व आणि बेभानपणाने शिवसेनेचं गेल्या 3.5 वर्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम चाललंय त्या कार्यक्रमाला अतिशय समर्थन देताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चैतन्य निर्माण करण्याचं काम ज्या महिलेने केलं. बघता बघता ती काल सावित्रीच्या वेशामध्ये खासदारकीचा शपथ घ्यायला गेली. हे एकनाथ शिंदे साहेबांचं. माझ्यासारखा कार्यकर्ता आहे, गावात सरपंच सुद्धा व्हावं म्हटलं तरी अवघड आहे अशी परिस्थिती आहे. मी आदरणीय उर्मेश दादा आमच्यापेक्षा तरी खूप फास्ट, अतिशय अभ्यासू, अतिशय त्यांचा सातत्याने मार्गदर्शन घेऊन आम्ही सगळ्या योजना करायचो. आमचे ज्ञानराजजी चौगले साहेब, आम्ही सगळी मंडळी आदरणीय शिंदे साहेबांबरोबर काम करतोय. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावात सरपंच व्हायचं मुश्किल होतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदावरती, कोल्हापूर जिल्ह्यासारख्या प्रगल्भ आणि समृद्ध जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदावरती. त्याचा अर्थ असा आहे, काम करत गेला की आमचा नेता सगळ्यांना समजतो. फक्त ते काम समर्पित भावनेनं असावं. ते कामाची नोंद बऱ्याच वेळा असं वाटत असते की माझं काम मीच सांगावं, काही गरज नाही. कर्तृत्वाचा सुगंध हा सगळ्या लोकांमधून आला पाहिजे. तो सुगंध इतका चांगला असला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून बघता बघता लोकांनी म्हटलं पाहिजे की हा माणसाला संधी द्या, हा माणूस निश्चितपणे पक्षासाठी काम करेल. मला असं वाटतं की अशाच पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया. भविष्य काळ आपला आहे. शिवसेनेचं नेतृत्व बघितल्यानंतर ज्या पद्धतीचं काम त्या काळामध्ये, तत्कालीन काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करत होते. शिवसेना या 4 अक्षरांच्या जीवावरती अनेक माणसं आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, केंद्रीय मंत्री झाली, मुख्यमंत्री झाली. ते बाळासाहेबांनी करून दाखवलं. त्यानंतर फक्त आणि फक्त त्यांचा जर का सिंहाचा जर का रोल त्यांच्या नंतरचं काम कोण करत असतील तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे. भविष्यकाळ एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे जिथं असाल तिथं झोकून देऊन काम करा. व्यासपीठावर बसायची गडबड करू नका. फोटो काढायची गडबड तर अजिबातच करू नका. कुणाला नावं ठेवायची गडबड तरी अजिबातच करू नका. काम आणि कर्तृत्वच इतकं असू दे की तुम्ही त्या कोपऱ्यात असला तरी सुद्धा तुम्ही आम्ही तुम्हाला येऊन भेटलं पाहिजे, कुठं आहात तुम्ही असं म्हटलं पाहिजे. असंच केलं पाहिजे काम. तर निश्चितपणाने त्या कामाचं कर्तृत्व होऊ शकते. अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळेच जण पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. फार बोललो असतो तर माफ करा, कारण सगळीच मंडळी खूप मोठमोठी आहे. धाराशिव, तुळजापूरच्या, संपूर्ण महाराष्ट्रातल्या, देशातल्या सगळ्या माणसांनी जिथं ऊर्जा घ्यावी आणि खूप मोठ्या पद्धतीचा आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचा संकल्प करावा अशा पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलो. मला खात्री आहे की इथं असणारी सगळी माणसं ही प्रचंड ऊर्जावान आहे, परंतु त्या ऊर्जेला खूप चांगल्या पद्धतीची दिशा दिली तर बघता बघता तुम्ही सगळेजण महाराष्ट्र घडवण्यामध्ये खूप मोठं काम करायला, ते करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण संघटितपणाने काम करूया एवढी विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या बरोबर भविष्य काळातल्या सगळ्या कामासाठी आदरणीय उमेश दादा, आम्ही, आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय आमचे सन्मान्य ज्ञानराजजी चौगले साहेब, संपर्काचे आमचे संपर्क नेते, आमच्या महिला आघाडीचे नेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सगळेजण मिळून प्रत्येक मतदारसंघात सुद्धा जाऊया. कारण साहेब आता आमची सुद्धा परीक्षा घेत आहेत. बऱ्याच वेळा असं असतं की मंत्री म्हणून आम्ही धावपळ करत असतोय. आम्हाला असं वाटत असतं की आम्ही आता खूपच धावपळीत आहे, कामात आहे. परवा दिवशी साहेबांनी सांगितलं, ते सांगितलेलं फक्त तालुका प्रमुखासाठी नाही, मंत्र्यालाही तेच लागू आहे, आमदार खासदारलाही तेच लागू आहे, काम करा नाही तर घरी बसा. मग अशा औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये मला काही लोकांनी विचारलं, असं सांगितलं, तुमचं मत काय? म्हणजे चुकीचं काय? काम करा, संघटनेसाठी वेळ द्या, लोकांचं काम करता करता संघटनेला सुद्धा मोठं करा, अथवा तुम्ही घरी थांबला तरी काय हरकत नाही. अनेक लोकांची फौज तयार आहे की काम करण्यासाठी अगदी समर्पित भावनेने काम करायला तयार आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांच्यासाठी ती जबाबदारी, तालुका प्रमुख नव्हे तर वार्ड प्रमुखासाठी ती जबाबदारी, अशाच पद्धतीच्या संकल्प घेऊन आपण सगळेजण काम करूया. आणि बघता बघता धाराशिव नव्हे, मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्राच्या एकूणच सगळ्या राजकारणामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा डौलानं फडकवण्यासाठीचा संकल्प आजपासून सुरू करूया एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.